मला मनापासूनचा आनंद आहे की पन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच बाबासाहेब आंबेडकरांनी एक 3 उमेदवार चांगले उभे केलेले आहेत. आणि मी तुम्हाला संकल्प करण्यासाठी आलेलो आहे की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद करण्याचा या मागे लावलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या पन्हाळा तालुक्यातील 3ही उमेदवार फार मोठं यामध्ये योगदान देतील आणि जयंत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. पण आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या या जाहीर सभेच्या निमित्ताने आपल्या उमेदवारांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपल्या विनिताताईंनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्याचा उल्लेख त्यांनी मनोगतामध्ये व्यक्त केला की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सदस्य व्हायचं म्हणजे काय व्हायचं आणि जाऊन तिथं त्यांनी काय करायचं, हा एक साधा सवाल सर्व लोकांच्या समोर आहे. माझं जी अपेक्षा आहे आणि गेले 35, 30, 40 वर्षाचा माझा जो अनुभव आहे यामध्ये आपल्या राजकारणाच्या पूर्वी इतके अधिकार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला नव्हते, पण त्याचा फार मोठे अधिकार आता जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. पंचायत समितीला थोडे व्हायचे आहेत. त्यांची जबाबदारी जी आहे की आपल्या गावागावात प्राथमिक शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे. नवीन जे डिजिटायझेशन आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी त्या व्यवस्था केल्या पाहिजेत. आरोग्याची सुविधा, स्वच्छ आणि भरपूर पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न संपुष्टात आणणं, आरोग्याचे प्रश्न त्यांनी संपवणं, असे अनेक विविध प्रश्न आज डॉक्टर जयंत पाटलांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याला फार मोठा निधी लागणार आहे. मी तुम्हाला वचन देईन, आपण या तिघा मंडळींना निवडून द्या. या राज्याचा मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा एक प्रमुख नेता म्हणून 100% निधी देण्याचा मी प्रयत्न करेन आणि बाबासाहेब सह्याद्री नाही तर हिमालयात मी यांच्या मागे उभं राहील. यशवंतदादांचा नातू म्हणून जयंत पाटील आहे. यशवंतदादाचा 5 वेळा सलग आपल्या या मतदारसंघातून जे निवडून आलेले होते, वाडी वस्तीवर घराघरात त्यांचा संपर्क होता. त्या प्रकारचा संपर्क करण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी विनिताताई आता करतायत. मी मनापासूनच्या त्यांना शुभेच्छा देईन की पुन्हा एकदा यशवंतदादा या तालुक्यामध्ये जन्माला यावा आणि जयंत पाटलाच्या रूपाने त्यांनी आपल्या सर्वांचं नेतृत्व करावं अशी एक अपेक्षा मी या सभेच्या निमित्ताने व्यक्त करेन. पण विकास काम ही एक निरंतर प्रक्रिया आहे. एखादा रस्ता केला की 5 वर्षांना तो रस्ता पुन्हा करावा लागला. पिण्याच्या पाण्याची योजना केली, गावाचा विस्तार वाढला तर नव्यानं पाण्याच्या टाक्या करायला लागणार, नळ बदलावे लागणार. ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून ती करण्याची फार मोठी आवश्यकता या निमित्ताने त्यांची आहे. मी कागल विधानसभेमधून 7 निवडणुका लढवलेला मी आमदार आणि परमेश्वराच्या कृपेनं आणि त्यातल्या जनतेच्या कृपेनं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 22 वर्षे काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर जेवढे वर्षे अजितदादा मंत्री होते तेवढे वर्षे मी आहे, पण तो अजितदादा कामाला सोडून गेलेले. माझ्यासारखा एक सामान्य अल्पसंख्याक तरुण 35 वर्ष एखाद्या विभागामध्ये आमदार होतो आणि 22-23 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याची संधी मिळते. एक अजेंडा घेऊन आपण कामाला लागतो.
जयंत पाटलांचे मी सांगणार आहे. आपण विकास कामं करणं ही आपली जबाबदारी आहे, परंतु विकास कामावर मतं मिळतात यावर माझा विश्वास आहे. आपण सगळे शेतकरी आहोत, महिला मोठ्या संख्येने आहे, या सगळ्यांचा आपण फायदा घ्या आणि आपला संसार चांगला करा एवढी एक विनंती करण्यासाठी मी इथं आलो. अजून मला 8 सभा आहे आणि त्या रात्री 10 पर्यंत संपवायचं आहे. दुपारी 2 तास काही कोण लोक येणार नाहीत. जेवण कोणी घातलं असेल तर तिथे येते ते तोपर्यंत जेवणाची वेळ होऊन जाईल. मी जयंत पाटलांना त्यांचा आपल्या दोन्ही उमेदवार माणिक पाटील भारती शिवाजी पाटील यांना विनंती करतो आणि त्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. आता एक 2-3 दिवस रात्रीचा दिवस करा, हाडांची काढं करा. आता ह्या दिवसात उंदरं घुशी फार फिरत असतात, त्यांचा बंदोबस्त करा आणि या तिघांनाही प्रचंड मताने निवडून द्या आणि कोणत्याही परिस्थितीत प्रचंड मेजॉरिटी झाली की यशवंत दादाच्या नातवाला मी विसरणार नाही हा शब्द तुम्हाला देतो आणि आपले विधान देतो.